जे काय होईल ते सारंग सरांच्या अप्रुव्हलनी होईल. हो, तिलोत्तमा मॅडमचाही पाठिंबा आहे याला. डोंट वरी. हां, ठीक आहे. काय झालं? काही बोलायचंय का तुम्हाला? आई, तुम्ही मंगळागौरच्या पूजेचं काय ठरवलंय? त्यात काही बोलण्यासारखं नाहीच आहे. आपल्या घरात मंगळागौर होणार नाही, कारण सावलीला मी माझ्या घरची सून मानतच नाही. मी माझ्या या मतावर ठाम आहे आणि कायम राहणार आहे. पण मॉम, तुम्हाला सावली आवडत नाही म्हणून सगळा कार्यक्रमच रद्द करताय. तुम्ही माझा विचार नाही करणार? अहो, मी पण या घराची नवीन सूनच आहे ना. मला मंगळागौरीची पूजा करायची आहे आणि तिच्यासाठी मी माझा हक्क का सोडू? हक्क? कसला हक्क? तू सुद्धा माझी फसवणूक करूनच या घरात आली आहेस ना. तेव्हा आपल्या घरात मंगळागौर होणार नाही, and that is fine. येस दादा. काय ऐश्वर्या, अजून फॅक्टरीत ना काय किंवा घरात नाही फोन आला नाही मला? तू प्लॅनिंग नीट केलंस ना? माझ्या बाजूने सगळं प्लॅनिंग नीट झालंय. सगळं ओके झालंय, मग प्रॉब्लेम कुठे? ती मूर्ख मुलगी, इडियट. कोण? सावली? त्या अडाणी पोरीने काय केलं? काय सांगू दादा, मी तुला फोन लावणारच होते तेवढ्यात ती बोलली की आपण सारंग सरांना ट्राय करायला देऊया ना. मग काय, मॉम म्हणाले ओके. आता सारंग निघालाय तिकडे ट्राय करायला सगळं. ते बिंडोक पोरीला जिथे तिथे माझ्या आयुष्यात ना खूपसाची सवयच लागली का ग? आय स्वेअर मलाही कळत नाहीचा प्रॉब्लेम काय. हॅलो हॅलो, ऐक ऐक ऐक, तो सारंग फॅक्टरीमध्ये जायचा मशीन रिपेअर करायला, आणि त्यांनी जरा बाकीच्या गोष्टी उकरून काढल्या. मी तर लटकलोय, तू पण लटकशील. कळलं का तुला? काळजी घे ऐश्वर्या. तारा, खूप गोड दिसतेस. हो, पण वहिनी, माझ्यापेक्षा ही सावली म्हणजे तुमची लाडकी सावली जास्त छान दिसतीये. मॉमने साडी दिली आहे ना, तुम्हीच तर दिलीत ना आणू? हो, मीच दिली, पण ही साडी आईंनीच तिच्यासाठी दिली आहे, तिने केलेल्या कामासाठी. वहिनी, मी हिला लहानपणापासून ओळखते आणि कसं आहे ना, आजवर माझ्या वाट्याला जे काही कौतुक आलं कायम हिसकावून घेतात. आणि आज पण तू तेच केलंस. तारा अगं, असं का बोलतेस? माझं थोडं ऐकून घे. मी नाही, का ऐकून घेऊ मी तुमचं? आणि हे जे काही घडतंय ना, त्यासाठी तुम्ही सुद्धा तितक्याच जबाबदार आहात. एक मिनिट वहिनी, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? शट अप. तू तर काही बोलूच नकोस. आणि वहिनी, तुम्हाला काहीच कळत नाही हो, त्यामुळे तुम्ही सुद्धा काहीच बोलू नका. तुमचं अति होतंय आता. काही अति होत नाहीये. आणि वहिनी, तुमचं कसं झालंय माहितीये, घरात ते फर्निचर असतं ना एका कोपऱ्यात पडलेलं, तुम्ही पण तशाच आहात पडीक. या घरात तुमची काहीच व्हॅल्यू नाही. आणि मला सांगा ना, मंगळागौरीचा सण कशासाठी साजरा करतात? नवऱ्याच्या लॉंग लाईफ साठी. कुठे आहे तुमचा नवरा? घराबाहेर. तो फक्त तुमच्यामुळे घराबाहेर आहे. राजकुमार दादांना आयुष्यात जे काही हवं होतं काहीच नाही देऊ शकलात त्यांना. मग तो तुम्हाला सोडून दुसऱ्या बाईकडे का नाही जाणार? काही चुकीचं नाही केलं त्यांनी, बरोबरच केलंय.
त्यांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं पण तुम्ही त्यांना एक मूल नाही देऊ शकला. सांगा ना, आज झाला तुमचा आता. काय चुकीचं बोलले ग मी? हा, यांच्यासारख्या काहीच व्हॅल्यू नसलेल्या बाई बरोबर का राहतील ते? आजवर माईंकडे बघून मी तुझं सगळं ऐकून घेत आले. तुला काही बोलायचंय ना तर मला बोल, मी ऐकून घेईन. पण वहिनींना काही बोलशील ना तर ते मी नाही खपवून घेणार. सावली, तू ना बस. आवाज वाढवायचा नाही. पात्रता आहे का तुझी त्यांच्याबद्दल बोलायची? आजचा दिवस एका सौभाग्यवतीच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आणि त्यात तू आमच्या सारांची सौभाग्यवती आहेस. त्यामुळे आजचा दिवस तू आनंदातच साजरा करायला हवा, कळलं? वहिनी ते सगळं जाऊ द्या, पण तारा आता तुम्हाला जे काही बोलली ना तिच्याबद्दल मी माफी मागते तुमची. सावली, ती काहीच चुकीचं बोललेली नाही. तुला सांगू, आजही नवरा जेव्हा बायकोला सोडून जातो तेव्हा दोष बायकोलाच दिला जातो. तो कितीही चुकला तरी तारासारखा विचार करणाऱ्या माणसांची समज बदलायला खूप वेळ लागेल. पण तू नको काळजी करूस. उलट हा विचार बदलण्यासाठी मी लढणार. आणि मला माहिती आहे यात आई आणि तू माझ्या सोबत आहात ना.